नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स कोर्स कोड 31230 सेमिस्टर सेकंड डिप्लोमा फर्स्ट इयर त्याच्यामध्ये आपण डेफिनाइट इंटिग्रेशन आणि याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून काही डेफिनाइट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन 0 to 1, लोअर लिमिट इज 0, अपर लिमिट इज 1, x अपॉन x प्लस 1 dx. आता हे जे इंटिग्रेशन आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन मेथडने सॉल्व्ह केलं जातं. त्याच्यामध्ये लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1 ॲज इट इज घेतलं जातं. x प्लस 1 मायनस 1, फक्त प्लस 1 आणि मायनस 1 याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे अपॉन x प्लस 1 इंटू dx. आता हे जे x प्लस 1 हा एक ब्रॅकेट करूया आणि मायनस 1 ही एक टर्म घेऊया. याला आपण डिवाइड करू x प्लस 1 ने. लिमिट सेम राहतील. लोअर लिमिट 0 टू 1, x प्लस 1 अपॉन x प्लस 1 इंटू dx मायनस इंटिग्रेशन लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1 अपॉन x प्लस 1 dx. हे x प्लस 1 कॅन्सल होईल आणि इंटिग्रेशन ऑफ dx हे राहतं x. याला आपण लिमिट पुट करू लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1 मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन x प्लस 1. याचं इंटिग्रेशन आहे लॉग x प्लस 1 टू द बेस इन आणि ब्रॅकेट क्लोज लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1. आता लोअर लिमिट आणि अपर लिमिटच्या व्हॅल्यू आपण पुट करूया. 1 मायनस लॉग टू द बेस इन हे 1 प्लस 1 2 राहील आणि लॉग 1 ची व्हॅल्यू 0. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते. 1 मायनस लॉग 2 टू द बेस ई हे याचं ॲन्सर असेल. दुसरा प्रॉब्लेम फाइंड ए इफ इंटिग्रेशन 0 to 1 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस k इंटू dx. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे इक्वल टू 0 आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे 0. हे 3 ॲज इट इज राहील. आता इंटिग्रेशन x स्क्वेअर इंटिग्रेशन काय येईल एक्स क्यूब अपॉन क्यूब लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1 प्लस 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 0 टू 1 लोअर लिमिट आणि अपर लिमिट या व्हॅल्यू ठेवल्या. इंटिग्रेशन के हे कॉन्स्टंट असल्यामुळं के ॲज इट इज राहील आणि इंटिग्रेशन dx हे एक्स राहील 0 टू 1 इक्वल टू 0. हे 3 कॅन्सल होऊन जाईल. एक्स क्यूब 1 प्लस हे 2 कॅन्सल एक्स स्क्वेअर 1 प्लस के इंटू एक्स ची व्हॅल्यू आहे 1 इक्वल टू 0. के इक्वल टू मायनस 2. के इज इक्वल टू मायनस 2. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 dx अपॉन स्क्वेअर रूट a मायनस 4x स्क्वेअर इक्वल टू. त्याच्यामध्ये आपण काय करूया हे जे 4 आहे याचं स्क्वेअर रूट असेल 1/2. हे 1/2 कॉमन काढू आपण 0 टू पाय बाय 2 dx अपॉन स्क्वेअर रूट हे 9 आहे 9चं स्क्वेअर रूट असेल 3 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. याचं ब्रॅकेट करूया आपण ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय केलेलं आहे हे 4चं जे स्क्वेअर रूट आहे हे आपण कॉमन काढलं 1/2 dx अपॉन स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट आहे 3 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करू 1/2
याचं इंटिग्रेशन येईल साइन इनवर्स एक्स बाय ए हे 1/2 ॲज इट इज साइन इनवर्स एक्सची व्हॅल्यू आहे एक्स, एची व्हॅल्यू आहे 3/2 लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट π/2 हे 1/2 ॲज इट इज साइन इनवर्स हे 2 वरी जाईल 2x/3 0 to π/2 हे 1/2 साइन इनवर्स 2 into π/2 upon 3 minus sin inverse 2 into 0 upon 3 bracket close 1/2 sin inverse π/3 sin inverse हे 2 cancel sin inverse π/3 हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन 0 to π/2 sin x into cos 3x dx. याच्यामध्ये आपण काय करूया 2 ने मल्टिप्लाय करू आणि 2 ने डिवाइड करू 1/2 0 to π/2 as it is 2 sin x into cos 3x dx. आता फॉर्म्युला यूज करू 0 to π/2 sin 2x असेल सॉरी sin a into sin b हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपल्याला माहिती आहे 2 sin a into cos b याची व्हॅल्यू असते sin a plus b प्लस sin a minus b. हा फॉर्म्युला इथे आपण यूज करूया. sin 8x plus sin 2x dx 0 to π/2 sin 8x plus sin 2x. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 sin a into cos b sin a plus b x ची व्हॅल्यू आहे a b ची व्हॅल्यू आहे 3x plus x 8x हे 5x आहे 5x सॉरी हे 5x आहे a आहे 5x आणि b आहे 3x plus 5x 8x plus sin a minus b 5x minus 3x 2x. sin 8x plus sin 2x हे 1/2 as it is 0 to π/2 sin 8x dx plus 1/2 integration 0 to π/2 sin 2x dx. इंटिग्रेशन आपण सेपरेट घेतलेलं आहे 1/2 as it is कर्ली ब्रॅकेट इथेही 1/2 इथेही 1/2 त्याच्यामुळे हे कॉमन काढू आपण sin x इंटिग्रेशन cos minus cos 8x upon 8 minus cos 8x upon 8 0 to π/2 minus cos 2x upon 2 0 to π/2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस cos 2x अपॉन 2 2xचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड होतो 2 1/2 ॲज इट इज हे मायनस 1/8 ब्रॅकेट cos
4 pi minus cos 0 8x 8 into pi by 2 2 बेचौक 8 4 pi रहे माइनस 1/2 cos pi माइनस cos 0 कर्ली ब्रैकेट क्लोज 1/2 कर्ली ब्रैकेट माइनस 1/8 1 minus 1 ब्रैकेट क्लोज माइनस 1/2 minus 1 minus 1 cos pi ची व्हॅल्यू -1 असते cos 0 1 असते कर्ली ब्रॅकेट क्लोज 1/2 कर्ली ब्रॅकेट -1/2 into -2 ची व्हॅल्यू येईल 1/2. नेक्स्ट प्रॉब्लेम 0 to 4 लोअर लिमिट 0 अपर लिमिट 4 dx अपॉन स्क्वेअर रूट 4x मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपल्याला एक्स स्क्वेअर ही फर्स्ट टर्म आहे 4x ही मिडल टर्म आहे लास्ट टर्म माहिती नाहीये लास्ट टर्मचा फॉर्म्युला असतो 1/2 गुणिले मिडल टर्म 4 ब्रॅकेट स्क्वेअर एक बे बेदोनी 4 लास्ट टर्म येते 2 चा वर्ग 4 ॲड करू आणि सबस्ट्रॅक्ट करू dx अपॉन स्क्वेअर रूट पहिल्यांदा ॲड करू नंतर सबस्ट्रॅक्ट करू प्लस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन 0 to 4 dx अपॉन स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर मायनस x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 + 4x मायनस एक्स स्क्वेअर याला आपण x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. आता हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे साइन इनवर्स x बाय ए x ची व्हॅल्यू आहे x मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 2 लोअर लिमिट 0 अपर लिमिट 4 हे साइन इनवर्स 4 minus 2 अपॉन 2 मायनस साइन इनवर्स 0 minus 2 अपॉन 2 हे येईल साइन इनवर्स 1 मायनस साइन इनवर्स मायनस 1 साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स -1 ची व्हॅल्यू असते पाय बाय 2 मायनस मायनस प्लस पाय बाय 2 याची व्हॅल्यू राहील पाय. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos x upon 4 minus sin square x dx. आता इथे आपल्याला काय करायचं आहे sin x ला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह हा cos x असतो म्हणून इथे फंक्शन t = sin x पुट करावं लागेल याचा डेरिव्हेटिव्ह काढला dt = cos x dx. आता हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सुद्धा चेंज होते sin पाय बाय 2 अप्पर लिमिट काढूया t = 1 आता लोअर लिमिट पुट करू sin 0 = t = 0 हे लोअर लिमिट असेल हे अप्पर लिमिट असेल लोअर लिमिट हे 0 अप्पर लिमिट 1 cos x dx ची व्हॅल्यू आहे dt 4 minus t स्क्वेअर याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे हे आहे 1/2 a ची व्हॅल्यू आहे 2 log 2 plus t upon 2 minus t 0 to 1 हे 1/4 log 2 plus 1 3 2 minus 1 1 to the base e
हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन 0 to 2 dx upon x square minus 2x plus 2. हे इंटिग्रेशन 0 to 2 dx upon x square minus 2x, हे जे प्लस 2 आहे याला आपण 1 plus 1 असं लिहू शकतो. इंटिग्रेशन 0 to 2 dx upon x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, हे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म मधला आहे, प्लस 1 ॲज इट इज, 1 स्क्वेअर लिहूया आपण, जी स्टँडर्ड इंटिग्रेशन होईल. याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स x बाय ए, एक्सची व्हॅल्यू आहे x मायनस 1, एची व्हॅल्यू आहे 1. लिमिट पुट करूयात 0 to 2. टॅन इनवर्स 2 minus 1 upon 1 minus tan inverse minus 1. हे 0 एक्सच्या जागी ठेवूयात, 0 minus 1 म्हणजे minus 1. tan inverse 1 minus of minus tan inverse minus 1. इथे येईल हे मायनस आणि मायनस प्लस tan inverse 2. म्हणजे 2 tan inverse 1 होईल, हे 2 tan inverse 1, tan inverse 1 प्लस tan inverse 1, 2 tan inverse 1. tan inverse 1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती असते पाय बाय 4 इक्वल टू पाय बाय 2. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन 0 to 1 x क्यूब tan इनवर्स x dx. इथं आपल्याला tan इनवर्स x याला आपण फंक्शन u मानायचे, कारण आपल्याला LIATE रूल माहिती आहे, LIATE. पहिले फंक्शन असतं लॉगॅरिथमिक, जे दिलेलं नाही आहे. नेक्स्ट असतं फंक्शन इनवर्स फंक्शन, दिलेलं आहे टॅन इनवर्स एक्स, हे असतं यू. नंतर अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं आहे, हे असेल व्ही, व्ही इज इक्वल टू एक्स क्यूब. आता यू आणि व्हीच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. याचं इंटिग्रेशन असतं इंटिग्रेशन यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल टू, हे लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट 1. u constant, integration of second function v dx, bracket close, lower limit 0, upper limit 1, minus integration, curly bracket start, integration of v dx into d by dx of u, curly bracket close, into dx. It's in lower limit 0 to upper limit 1. u आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स x आहे, इंटिग्रेशन ऑफ v म्हणजेच एक्स क्यूब, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन x4 अपॉन 4, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 1, मायनस इंटिग्रेशन 0 to 1 इंटिग्रेशन ऑफ v dx आपल्याला माहिती आहे ते आहे x4 by 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx, 1 by 4 टॅन इनवर्स 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 x square by 4 into 1 plus x square, bracket close, into dx. This is equal to I.
I इक्वल टू 1/4 tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते π/4 मायनस हे 1/4 कॉमन काढू 1/4 आणि जे इंटिग्रेशन असेल याला आपण I1 असं कन्सिडर करू. आता हे I1 आपण कॅल्क्युलेट करूया. I1 काय असेल पाहू. हे असेल इंटिग्रेशन 0 to 1 x स्क्वेअर अपॉन ब्रॅकेट 1 प्लस x स्क्वेअर इंटू dx. हे असेल I1. आपल्याला I1 ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे आपण भागाकार करूया. भागाकारची मेथड यूज करू. x स्क्वेअर भागाकार आहे हे 1 प्लस x4 आहे x4 1 प्लस x स्क्वेअर. याला आपण काय करू x स्क्वेअर ने भाग देऊ. x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर x टू द पॉवर 4 x स्क्वेअर प्लस 1 प्लस x स्क्वेअर ॲज इट इज. आता याला मायनस साईन इथे देऊ आणि प्लसच्या ऐवजी मायनस साईन देऊ, जेणेकरून x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल होतील. मायनस x स्क्वेअर ॲज इट इज. नंतर -1 ने आपण पुन्हा भाग द्यायचा आहे. -1 इंटू 1 -1 आणि -1 इंटू x स्क्वेअर हे मायनस x स्क्वेअर राहील. हे -1 इंटू 1 -1. आता इथे x स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पुन्हा साईन चेंज करायला लागते. मायनस असेल तर इथे प्लस द्या, इथे मायनस असेल तर प्लस द्या. -x स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. हे राहील +1. म्हणजे बाकी काय राहील 1. यालाच आपण रिमाइंडर असं म्हणतो. I1 चा फॉर्म्युला आहे I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन लोअर लिमिट 0 टू अप्पर लिमिट 1 Q प्लस R/D. Q असतो कोशंट, R असते रिमाइंडर, D असतो डिव्हिजर इंटू dx. लोअर लिमिट 0 टू 1. Q ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कोशंट, जो की x स्क्वेअर मायनस 1 आहे. हा कोशंट असतो, म्हणजेच भागाकार किती आलेला आहे तो x स्क्वेअर मायनस 1 प्लस R म्हणजे रिमाइंडर असते, इथं आहे 1. D असतो डिव्हिजर, म्हणजे ज्यानं भाग देणार आहे तो आहे 1 प्लस x स्क्वेअर. 1 प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू dx. आता हे सेपरेट इंटिग्रेशन घेऊयात. x क्यूब अपॉन क्यूब मायनस x 0 to 1 प्लस tan इनवर्स x 0 to 1 1/3 -1 प्लस tan इनवर्स 1 मायनस tan इनवर्स 0. ब्रॅकेट क्लोज. याची व्हॅल्यू राहील हे -2/3 प्लस π/4. I1 ची व्हॅल्यू आता काढलेली आहे. I1 ची व्हॅल्यू इथे पुट करूया आपण इक्वेशन मध्ये. I इक्वल टू हे आहे π/4 इंटू 1/4 मायनस 1/4 इंटू I1 ची व्हॅल्यू आहे -2/3 प्लस π/4. हे आपण सॉल्व करू इंटिग्रेशन. याची व्हॅल्यू राहील π/16 π/6 π/6 ही याची व्हॅल्यू राहील.
नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. इंटिग्रेशन 0 to pi by 4 cos square x dx. इंटिग्रेशन 0 to pi by 4 cos square x dx. cos square x ला आपण 1 plus cos 2x upon 2 या फॉर्म मध्ये व्यक्त करू शकतो. याचा फॉर्म्युला आहे cos square x चा 1 plus cos डबल अँगल म्हणजे cos 2x upon 2. हे 1/2 कॉमन काढू. 0 to pi by 4 इंटिग्रेशन ऑफ 1 हे असतं कॉन्स्टंट इंटू dx प्लस 0 to pi by 4 cos 2x upon 2 into dx. 1/2 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू आहे pi by 4 ते आपण पुट करू. त्याचं इंटिग्रेशन काढलं ते x ची व्हॅल्यू आहे pi by 4 इथे आपण घेतले. 1/2 ॲज इट इज. कॉसचे इंटिग्रेशन आहे साइन 2x अपॉन 2. याचा डेरिव्हेटिव्ह काढला 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 तो डिवाइड केला. व्हॅल्यू पुट करू 0 to pi by 4. हे राहील pi by 8 प्लस 1/2 इंटू 1/2 1/4 साइन इनवर्स 2 इंटू pi by 4 त्याची व्हॅल्यू राहील pi by 2 साइन इनवर्स 0 असतं. ही राहील pi by 8 प्लस 1/4 इंटू साइन इनवर्स pi by 2 1 असते व्हॅल्यू. याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम 0 to pi by 2 cos x dx अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर x. आता साइनचे डेरिव्हेटिव्ह cos आहे तो आपण पुट केला t इज इक्वल टू साइन x dt इज इक्वल टू cos x dx. अप्पर लिमिट ठेवूया साइन pi by 2 इक्वल टू t इक्वल टू 1 अप्पर लिमिट. साइन 0 ठेवूया लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1 cos x dx dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. हे राहील याचं इंटिग्रेशन tan इनवर्स t इंटिग्रेशन लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1 tan इनवर्स 1 माइनस tan इनवर्स 0 अपॉन pi by 4. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू pi by 4. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन 0 to 1 x स्क्वेअर इंटू e रेस टू x dx. LITE हा रूल यूज करायचा आहे. LIATE. फर्स्ट फंक्शन असतं लॉगॅरिथमिक दिलेलं नाही, नंतर असतं इनवर्स दिलेलं नाही, नंतर असतं अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं आहे u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, नंतर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलेलं नाही, नंतर असतं एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे सेकंड फंक्शन v दिलेलं आहे e रेस टू x. आता u कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे e रेस टू x dx लोअर लिमिट 0 to 1 minus integration curly bracket starts integration of e raised to x dx into derivative of first function x square curly bracket close dx in lower limit 0 upper limit 1. हे राहील u ची व्हॅल्यू दिलेली आहे x स्क्वेअर e रेस टू x ची व्हॅल्यू 1 आहे e रेस टू 1 माइनस इंटिग्रेशन 0 to 1 e रेस टू x इंटिग्रेशन e रेस टू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x dx
हे 2 कॉमन काढू. एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू 1 मायनस 2 कॉमन काढलं हे 2 0 टू 1 ई रेस टू एक्स इंटू एक्स डी एक्स. पुन्हा LIETE हा रूल यूज करायचा आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू इथे काय आहे 0 टू 1. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू आहे 1 इंटू ई रेस टू 1 मायनस 2 इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इंटू एक्स डी एक्स. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1 ई रेस टू 1 मायनस 2. पहिलं फंक्शन आहे एक्स कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 0 टू 1 ई रेस टू 1 मायनस 2 एक्स ई रेस टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स 0 टू 1 ई रेस टू 1 मायनस 2 एक्सची व्हॅल्यू 1 ई मायनस एक्सची व्हॅल्यू 1 ई मायनस एक्सची व्हॅल्यू 0 ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 0 ई रेस टू 1 ब्रॅकेट क्लोज. ई मायनस 2 अपॉन 0 प्लस 1 इक्वल टू ई मायनस 2. तर हे ई मायनस 2 याचं ॲन्सर आहे. राहिलेली प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करा. धन्यवाद.